हॅलो नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आणि परत एकदा मी खूप दिवसानंतर व्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे. खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा एक मोठ्या गॅपनंतर म्हटलं तरी चालेल. आणि आज आहे रविवार, मार्गशीर्ष नंतरचा पहिला रविवार आहे. मला फिश खायचे होते आणि मिस्टरांनी सकाळी जाऊन सुरमई घेऊन आले होते. मग म्हटलं आज की जेवणाचा जो बेत आहे आपला तो बनवूनच नंतर मी बाकीच्या कामाला लागायचं असं मी ठरवलं. आज सकाळ सकाळी लवकर घेऊन आले म्हणून. आणि तर चला तर मग मी सुरमई कोणत्या पद्धतीने बनवते ते मी तुमच्याशी शेअर करते. चला मग बघूया आपण. हे जे आहे ते फिश ना मी फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि हे जे आहे ते आमटीसाठी. आणि इकडे मी मसाला पण करून घेतला आहे. मग अशी सगळी मी तयारी करून घेतली होती. फ्राय करायच्या फिशला मी अगदी साध्या पद्धतीने फक्त लिंबाचा रस, थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि घरचं जे आपलं लाल तिखट असतं ते, आणि आणखी थोडंसं म्हणजे तिखटपणा येण्यासाठी. कारण की तिखट जर काही फिश असेल, कोणतंही नॉनव्हेजचं जेवण असलं तर आपण थोडंसं तिखट बनवतो कारण की ते छान लागतं. म्हणून मी थोडंसं एक्स्ट्रा जे एव्हरेस्टचं आपलं लाल तिखट असतं ते मी थोडंसं ॲड केलेलं आहे. फिशसाठी मी असा कोणताही स्पेशल फ्रायसाठी मसाला वापरलेला नाही आहे. जे घरी आहे त्या पद्धतीनेच करते, एकदम साध्या पद्धतीने. आणि गावी पण आम्ही अशाच पद्धतीने करतो. म्हणजे जे घरचं तिखट, मीठ, लिंबू हेच आम्ही वापरतो. बाकी एक्स्ट्रा मसाले वगैरे असं काही वापरत नाही. त्यानंतर मी हे सगळं व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवते. आता हे फिश थोडा वेळ मुरायला ठेवते आणि नंतर मंद आचेवरती छानसे कुरकुरीत फ्राय करून घेते. इकडे मी फिश करी करायला घेतले. आणि पहिल्यांदा मी तेल गरम करून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये मी कांदा घातला. आणि कांदा घातल्यानंतर कांदा हा थोडासा तांबूस होईपर्यंत मी भाजून घेते. आणि त्यानंतर त्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या घातलेल्या आहेत. आणि त्या म्हणजे लसणाचा हिरवटपणा जाईपर्यंत मी तेलामध्ये परतून घेते. त्यामध्ये हळद, मीठ आणि थोडंसं लाल तिखट घालते. जास्त नाही घालणार कारण की जी मी मसाला जो बनवलेला आहे फिशसाठी त्यामध्ये मी हिरव्या मिरच्यासुद्धा वापरलेल्या आहेत. त्यानंतर हा जो मी बनवलेला मगाशी मसाला आहे सगळा तो मी चांगला त्यामध्ये परतून घेते. तर मसाल्यामध्ये मी ओलं खोबरं, थोडेसे धने, थोडंसं जिरं, लसणाच्या एक 10-12 पाकळ्या आणि 2 मिरच्या घालून मी त्याची पेस्ट करून घेतलेली. आणि मग मी या मसाल्याला चांगलं तेलामध्ये परतून घेते. आणि मला जितकी आमटी बनवायची आहे तितकंच मी त्यामध्ये पाणी ॲड करते. आणि पाणी ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये फिशचे जे पीस आहेत ते मी ॲड करते. आणि यामध्ये थोडंसं चिंच पण घालायची असते. माझ्याकडे चिंच अवेलेबल नव्हती. जे आंबट आहे त्याला काय म्हणतात मला माहिती नाही. आम्ही ते गावावरून आणलेलं ते मी त्यामध्ये ॲड करते. आणि या आमटीला मी एक 10 मिनटं उकळी यायला ठेवते. कारण की फिश काय पटकन शिजतात, त्यांना वेळ लागत नाही. त्यानंतर त्यावरून मी थोडीशी कोथिंबीर मारते. आमटीचा वास तरी छान येत होता. आणि त्यानंतर एक साईडला मी काय केलं की बाकीचं मी स्वयंपाक करून घेतलेला, भाकरी म्हणा किंवा राईस वगैरे बनवून घेतलेला. तर एक साईडला ते झालं तर एक साईडला मी इकडे फिश फ्राय करायला घेतले. फिश हे तुम्ही म्हणजे आमटी किंवा फ्राय केलेले भातासोबतसुद्धा खाऊ शकता आणि भाकरीसोबत पण खूप छान लागते. आमच्या घरी आम्हाला तरी सगळ्यांना कंपल्सरी भाकरी लागतेच लागते. चपात्या पण मी अधूनमधून बनवत राहते, पण नॉनव्हेज ज्या दिवशी असेल त्या दिवशी आम्ही भाकरीच बनवतो. मी फिश फ्राय करते वेळी मंद आचेवरती फ्राय करते. तेल पण मी कमी वापरते. इतकाच मला थोडा टाईम लागतो हे फ्राय करायला. पण असे कुरकुरीत आणि खरपूस भाजलेले मला फिश खूप आवडतात. माझा इकडे स्वयंपाक सगळं करून झालेला आणि त्यानंतर जी माझी घरातली कामं पेंडिंग होती ती सगळी कामं वगैरे केली, अंघोळ वगैरे केली. त्यानंतर मग आम्ही ते सगळ्यांनी मस्त असा फिशचा आस्वाद घेतला. मला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर आमचं मूव्ही बघायचं प्लॅन झालं. ॲक्च्युली प्लॅन कालपासूनच होत होतं आणि सकाळी परत कॅन्सल झालं. आणि परत जायचं फिक्स झालं आमचं. मग आम्ही जाऊन मूव्ही वगैरे बघून आलो. छान होती मूव्ही. आज मी खूप खुश आहे. माझ्या व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल. तर जी ती गुड न्यूज आहे ती म्हणजे आज आपल्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. आणि
हे जे 1000 सबस्क्राईब जे कंप्लीट झालेले आहेत, म्हणजे हा जो काही टप्पा आहे तो मी फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे आज इथपर्यंत आलेली आहे. जे सबस्क्रायबर्स माझे व्हिडिओ पाहतात, लाईक, कमेंट करतात, त्या प्रत्येक व्यक्तीचे मी आभार मानते आणि तुमच्या सपोर्टशिवाय हा टप्पा मी पूर्ण केला नसता आणि तुमच्या सपोर्टमुळे हे सगळं झालेलं आहे. तर आता आपली फॅमिली 1000 सबस्क्रायबरची झाली आहे. ते हळू टप्प्याटप्प्याने अशीच पुढे वाढत जावं आणि तुम्ही मला असाच सपोर्ट करत राहा. मी नवनवीन व्हिडिओ घालत जाईन.